सर्व BATYच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण तिन्ही क्षेत्राची भूमिका या ठिकाणी पाहत आहोत की भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका काय आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत उद्योग क्षेत्राची भूमिका काय आहे. या दोन्ही क्षेत्राच्या भूमिका आपण यापूर्वीच्या तासाला पाहिलेल्या आहेत. आजच्या तासाला आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका पाहायची आहे. आपण पाहिलं की भारत हे विकसनशील राष्ट्र आहे. झपाट्याने आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था हा विकास दर वाढत आहे. आता सध्या कोविडमुळे तो इफेक्ट झालेला आहे, परंतु आपण पाहतो की 17-18च्या दरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की 5व्या-6व्या क्रमांकाला भारतीय अर्थव्यवस्था होती. आता सध्या जागतिक पातळीवर महामंदी आपण पाहतो की कोविडमुळे सर्वच राष्ट्रांचा विकास दर कमी झालेला आहे. भारत त्याला अपवाद नाही. परंतु आपण पाहतो की देशाचा जर विकास करायचा असेल तर देशातील तिन्ही क्षेत्र सक्षम पाहिजेत. आपण पाहतो की तिन्ही क्षेत्र म्हणजे कुठले? कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. हे तिन्ही क्षेत्र भक्कम पाहिजे. आपण पाहतो की जेव्हा कृषीचा विकास होईल तेव्हा उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास होईल. जेव्हा उद्योगाचा विकास होईल तेव्हा सेवा क्षेत्र आणि कृषीचा विकास होईल. तर जेव्हा सेवा क्षेत्राचा विकास होईल तेव्हा कृषी आणि उद्योग क्षेत्राचा एकमेकांना असे संबंधित अशा प्रकारची ही क्षेत्र असलेली दिसून येतात. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे तिन्ही टॉपिक एकमेकांच्या रिलेटेड आहेत. कारण हे सगळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अनुषंगाने आपण पाहतो की या तिन्ही क्षेत्रामध्ये देशातील लोकसंख्या ही कार्यरत असते, एंगेज असते. त्यांना तिथून उत्पन्नाची स्रोत निर्माण होत असतात. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना उत्पन्नाचे स्रोत कसे मिळतील, विकासाच्या संधी कशा प्राप्त होतील, अशा प्रकारचा समतोल विकास तिन्ही क्षेत्राचा जर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये झाला, तशा प्रकारचं नियोजन झालं आणि ते नियोजन जर यशस्वी झालं तर त्या राष्ट्राचा विकास जलद गतीने आणि झपाट्याने होतो असं आपल्याला दिसून येतं. कुठलंही क्षेत्र पाठीमागे राहणं हे देशाच्या विकासासाठी धोकादायक असतं. कारण आपण पाहतो की हे तिन्हींचा संबंध, हे तिन्ही एकमेकांमध्ये तिन्ही क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह रिलेशन आहे. आणि म्हणून एकाचा विकास दर हा पॉझिटिव्ह आहे, एकाचा निगेटिव्ह असेल तर तिथे अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. आणि त्यातली त्यात आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात हे तिन्ही क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहेत आणि संवेदनशील आहेत. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलं, कृषीची भूमिका पाहत असताना देशाच्या GDP मध्ये कृषीचा 14.37% वाटा आहे. उद्योग क्षेत्राचा 31.30% वाटा आहे. तर सेवा क्षेत्राचा वाटा 54.33% आहे. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा सेवा क्षेत्राचा वाटा देशाच्या GDPतील हा वाढत आहे. कृषी क्षेत्राचा घटत आहे आणि उद्योग व सेवा क्षेत्राचा वाढत आहे. तसं हे विकासाचं लक्षण आहे. आपण पाहतो की कृषीमधील अतिरिक्त श्रम हे जर आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये शिफ्ट केले तर याचा विकास दर वाढत असतो, याची उत्पादकता वाढत असते. कारण आपण पाहतो श्रमाचा पुरवठा जिथं मुबलक आहे तिथं वेतन दर कमी असतात आणि वेतन दर कमी असतील तर उत्पादकांना नफा होतो आणि नफा जर झाला तर तिथे विकास दर होत असतो. आणि म्हणून शेतीतील छुपी बेकारी कमी करायची असेल तर शेतीमधील किंवा ग्रामीण भागातील एक्स्ट्रा जे मजूर आहेत, जे श्रम आहेत, हे श्रम उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे शिफ्ट झाले पाहिजे. त्यामुळे समतोल विकास घडून येऊ शकतो. आणि या अनुषंगाने आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेत तिन्ही क्षेत्राचं महत्वाचं स्थान आहे. जसं की आपण पाहिलं की GDP मध्ये कृषीचा वाटा 18-19 मध्ये 2018-19 मध्ये देशाच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 14.37%, उद्योग क्षेत्राचा वाटा 31.30%, तर सेवा क्षेत्राचा वाटा 54.33% आहे. तसेच या क्षेत्रातील लोकसंख्येचं प्रमाणही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सध्या 2015 आणि 16 मध्ये कृषी क्षेत्रात 46.1% लोकसंख्या अवलंबून होती किंवा रोजगार प्राप्त होता. त्यानंतर उद्योग क्षेत्रात 21.8% लोकसंख्येला रोजगार प्रत्यक्ष मिळाला. त्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये 32% लोकांना रोजगार मिळालेला आहे.
म्हणजे आपण पाहतो की रोजगार मिळवण्याच्या संदर्भातही या तिन्ही क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. आणि म्हणून देशाचा विकास जर करायचा असेल, तर हे तिन्ही क्षेत्र समतोल विकसित झाले पाहिजे. यामध्ये गुंतवणूक मग ती सरकारी असेल, खाजगी क्षेत्राची असेल, विदेशी गुंतवणूक असेल आणि त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर असेल. आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांचा पॉझिटिव्ह रिलेशन असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे देशातील उत्पादन आणि उत्पादकता, वितरण आणि उपभोग यामध्ये वाढ होते आणि उपभोगात जर वाढ झाली तर प्रभावी मागणी वाढून आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात या ठिकाणी नफा निर्माण होतो. नफा निर्माण झाला तर त्याची पुनर्गुंतवणूक केल्या जाते. भांडवल वाढतं आणि भांडवल वाढल्यामुळे गुंतवणूक वाढते. गुंतवणूक वाढल्यामुळे देशात पुन्हा रोजगार निर्मिती होते. अशा प्रकारचं चक्र अर्थव्यवस्थेत जर स्थिर ठेवायचं असेल, ते तिन्ही क्षेत्राची भूमिका आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची आहे. आता आपण पाहूया, की सेवा क्षेत्रामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो. आपण पाहतो, की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा सेवा क्षेत्र हे मर्यादित होतं. आपण बँकिंग म्हणा, बँकिंग पुरतं म्हणा किंवा रस्ते, दळणवळण, वाहतुकीपुरतंच हे मर्यादित होतं. पण आज सेवा क्षेत्राचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. ऑनलाईन सर्व्हिसेस खूप वाढलेल्या आहेत त्यामध्ये. आपण पाहतो की शेअर मार्केटमध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होत आहे आणि ते सेवा क्षेत्रामध्येच येत आहे. अशा ऑनलाईन गुंतवणूक जे आहेत किंवा ऑनलाईन जे व्यवहार आहेत, हे सगळे आता सेवा क्षेत्रामध्ये येत आहेत आणि त्यामुळे सेवा क्षेत्रातील लोकांचं प्रमाण, रोजगार मिळण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढत आहे. कारण आपण पाहतो की सेवा क्षेत्रामध्ये कमी गुंतवणूक, जास्त रोजगार प्राप्त होतो. बरोबर आहे? आणि म्हणून एखाद्या देशाचा जर विकास करायचा असेल, तर रस्ते महत्त्वाचे असतात. आपण पाहतो की वाहतूक ही वेगवेगळ्या मार्गाने होत असते. मग रस्ते वाहतूक आहे, जलवाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे. हे जिथे रस्ते चांगले, तिथे वाहतूक व दळणवळण व सर्व्हिसेस चांगल्या असतात, जलद गतीने असतात. आपण पाहतो त्यानंतर जिथे बँकाचं प्रमाण जास्त असतं, तिथं लोकांचे बँकिंग व्यवहार वाढतात, ऑनलाईन व्यवहार वाढतील आणि ऑनलाईन व्यवहार वाढले की गव्हर्नमेंटचं उत्पन्न वाढतं. नाहीतर बँकिंग सोयी ह्या जर जलद नसतील आणि एनी टाईम जर मिळणार लोकांना पैसा ठेवणे आणि काढणे जर होत नसेल, तर लोकांच्या व्यवहारात अडथळे निर्माण होतात आणि व्यवहाराची संख्या कमी होते. म्हणून बँकांचं काम कसं पाहिजे? जलद गतीने पाहिजे, बँकिंग विस्तार फास्ट झाला पाहिजे, ऑनलाईन बँकिंग व्यवहार लोकांनी केले पाहिजे. त्यामुळे काय होईल, की पैशाची गती वाढून लोकांच्या व्यवहारांची संख्या वाढेल आणि लोकांच्या व्यवहाराची संख्या वाढली तर राष्ट्राचा विकास होईल. आज आपण पाहतो रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते आणि जलद जर वाहतूक झाली तर आपण पाहतो ती स्वस्त आणि परवडणारी असते. लोकांचं काम होणारी असते. वेळेत जर काम झालं तर त्याचं महत्त्व आपण किमतीमध्ये करू शकत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विकासाला अनुकूल असतात. आपण पाहतो की जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं महत्त्व आहे, तसं एखाद्या देशाच्या विकासामध्ये रस्ते वाहतुकीचं किंवा वाहतूक व दळणवळण क्षेत्राचं महत्त्व आहे. आज आपण पाहतो की ऑनलाईनच्या संदर्भात थोडीही इंटरनेटची स्पीड झाली की आपल्याला त्रास होतो, मानसिक त्रास. "अरे यार, हे काय अडकायलंय, हे काय स्पीड घेईना." म्हणजे तुमचा मूड ऑफ होतो आणि तुम्ही काम सोडून देता आणि त्यामुळे तुमचं नुकसान होतं आणि म्हणून आपण पाहतो की आजचं हे आधुनिक युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तंत्रज्ञान विना अडथळा लोकांना जर मिळालं, तर त्यातून मोठ्या फार प्रमाणात उत्पन्न मिळून लोकांचे व्यवहार वाढतात आणि लोकांचे व्यवहार वाढणं म्हणजे राष्ट्राचे व्यवहार वाढणं. राष्ट्राचे व्यवहार वाढणं म्हणजे राष्ट्राचा विकास होणं असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण पाहतो की सगळं हे ऑनलाईन होत आहे. ऑनलाईन शिक्षण मिळत आहे, ऑनलाईन बँकिंग होत आहे. ऑनलाईन उद्योगांना परवानगी मिळत आहे. हे सगळं ऑनलाईन खरेदी विक्री होत आहे. एवढं क्षेत्र हे सर्व्हिस सेक्टर हे वाढलेलं आहे. जेणे की 10 वर्षापूर्वी ही कुणी कल्पनाही केली नसेल, की सर्व्हिस क्षेत्राचा एवढा मोठा विस्तार होईल म्हणून. आणि म्हणून आपण पाहतो की हे क्षेत्र ज्या देशामध्ये सर्वात जास्त सर्व्हिस क्षेत्र मोठं असतं, त्या देशाचा विकास हा जलद गतीने झालेला असतो किंवा ते राष्ट्र विकसित राष्ट्र असतं. आपण पाहतो की अमेरिका, इंग्लंड इथे जर पाहिलं तर इथे फक्त कृषीमध्ये ते 5% च्या आत लोकं गुंतलेले आहेत. आपल्याकडे हे प्रमाण 46% आहे. आणखी आपल्याकडे स्कोप आहे, विकासाला स्कोप आहे, की हे 46% तले लोकसंख्या जी आहे, उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे कशी वळवता येईल,
याबद्दल नियोजन झालं पाहिजे आणि तसं जर नियोजन झालं तर राष्ट्राचा विकास झपाट्याने होतो. आपण पाहतो की ज्याला आपण विकसित राष्ट्र म्हणूया. विकसित राष्ट्रांच्या रांगेत जर बसायचं असेल तर कृषीवर आधारित लोकसंख्याचं शिफ्टिंग उद्योग आणि अतिरिक्त लोकसंख्येचं शिफ्टिंग हे उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये झालं पाहिजे, जेणेकरून त्याही क्षेत्राची कार्यक्षमता वाढेल. कारण जिथं श्रमाचा पुरवठा जास्त तिथं आपण पाहतो की नफा जास्त असतो, उत्पादन खर्च जास्त असतो आणि म्हणून लोकांना जास्तीत जास्त संधी जर मिळायच्या असतील, लोकांची सीमांत उपयोगिता वाढवायची असेल, उत्पादकता वाढवायची असेल, कार्यक्षमता वाढवायची असेल, तर श्रमाचं नियोजन झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने देशात गुंतवणूक वाढली पाहिजे. कारण आपण पाहतो की गुंतवणुकीत रोजगार अवलंबून असतो आणि रोजगारावरच लोकांचं उत्पन्न, राष्ट्राचं उत्पन्न, दरडोई उत्पन्न, ह्या सगळ्या उपभोग, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि हे सगळं एक चक्र एकमेकांना संबंधित असतं, रिलेटेड असतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत आपण पाहतो की राष्ट्राचा विकास होत नाही. आणि म्हणून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्रातील GDPचा वाटा हा 54.33% आहे आणि यामध्ये 32% लोकसंख्या ही कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते आणि या अनुषंगाने सर्व्हिस क्षेत्राचं खूप मोठं प्रमाण आपल्या भारतामध्ये असलेलं दिसून येतं. इथं ह्या टेबलमध्ये ग्रोथ रेट दिलेले आहेत. आपण पाहतो की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त विकास दर हा सर्व्हिस क्षेत्रामधला आहे, त्यानंतर उद्योग क्षेत्रातला आहे आणि त्यानंतर कृषीमधला आहे. आपण पाहतो की कृषीचा विकास दर खूप मोठ्या प्रमाणात चढ-उतार झालेले आपल्याला दिसून येतात. कारण हे निसर्गावर अवलंबित्व आहे. आपल्या देशामध्ये सिंचन क्षेत्राचा अभाव आहे. भारतामध्ये 40% सिंचन आहे, तर महाराष्ट्रात 18%च आहे आणि जिल्ह्यात आणखी विचार केला तर ते 10%च्या आतच प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून जिरायती शेतीचं प्रमाण मोठं आहे, आवर्षण प्रवण क्षेत्र मोठं आहे आणि त्यामुळे ज्या वर्षी पाऊस चांगला त्या वर्षी कृषीचा विकास दर पॉझिटिव्ह येतो, ज्या वर्षी पाऊस दुष्काळ पडला त्या वर्षी निगेटिव्ह येतो आणि म्हणून कृषी विकास दरामध्ये अनिश्चितता मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी मोठ्या फार प्रमाणात शासकीय पातळीवर गुंतवणूक आणि नियोजन झालं पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. तरच उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास दर हा टिकून राहील किंवा त्यामध्ये वाढ होईल. आपण पाहतो की उद्योग क्षेत्रापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचा विकास दर हा जास्त आहे. साधारणपणे 2013 ते 14 ची इथे आकडेवारी दिलेली आहे. शेतीचा विकास दर 4.6% होता, उद्योग क्षेत्राचा 0.4% तर सेवा क्षेत्राचा 6.8%. एकूण 4.7% हा विकास दर दाखवलेला आहे. परंतु आपण पाहतो की जागतिक मंदी आली त्याचा इफेक्ट होतो असतो आणि म्हणून सेवा क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संबंधित असतं. आपण पाहतो की जेवढी निर्यात जास्त तेवढा विकास दर जास्त आणि म्हणून निर्यात जर वाढवायची असेल तर आपण पाहतो की ॲडम स्मिथनं सांगितलेलं आहे की वस्तूची गुणवत्ता वाढली पाहिजे. वस्तूचा निर्मितीचा उत्पादन खर्च कमी असला पाहिजे. त्याचबरोबर वस्तूच्या निर्मितीचा वेग वाढला पाहिजे आणि यासाठी मग उद्योगामध्ये काय केलं पाहिजे? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, श्रम विभागणीचा वापर केला पाहिजे, विशेषीकरण केलं पाहिजे. त्याशिवाय निर्यात वाढणार नाही किंवा देशाची संपत्ती किंवा देशाचा विकास होणार नाही. आणि हे सगळं सेवा क्षेत्राच्या माध्यमातून होऊ शकतं आणि म्हणून आपण पाहतो की सेवा क्षेत्र हे देशाच्या विकासामध्ये फार महत्त्वाची भूमिका पार पाडतं. ज्यामध्ये आपण पाहतो निर्यातीच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात सेवा क्षेत्राच्या आपण पाहतो की आज भारतीय लोक सगळ्या जगामध्ये आज इंजिनिअरिंगमधून कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहेत, राष्ट्राचं नाव करत आहेत, राष्ट्राला विदेशी चलन मिळवून देत आहेत. अमेरिकेसारखं राष्ट्र देखील भारतीयांवर अवलंबून आहे. आपण पाहतो टेक्नॉलॉजीमध्ये आता भारतीय लोक कमी नाहीत. फक्त आपल्याकडे आणखी आपण पाहतो की म्हणावं तसं रिसर्च होत नाही किंवा तशा प्रकारे उद्योगामध्ये भांडवल उपलब्धतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत नाही. आपल्याकडे आणखीनही भांडवलाचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप आहे. व्याज सहजरित्या बँकांकडून भांडवल उपलब्ध होत नाही आणि म्हणून आपल्याकडे लोक जास्तीत जास्त नोकऱ्यासाठी जगतात.
आणि म्हणून हे लोक उद्योजक झाले पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण जर डेव्हलप केलं तर आणखी आपल्याकडे उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र हे आणखी विस्तारू शकतं, त्याचा विकास दर वाढू शकतो. परंतु त्यासाठी गरज आहे त्यांना मोठ्या फार प्रमाणात मदत होण्याची, पायाभूत सुविधा निर्माण होण्याची, बँकिंग क्षेत्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची किंवा तशा प्रकारचं भांडवल उपलब्ध होण्याची. आपण पाहतो की एखादा व्यवसाय जर करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. त्यासाठी देशाच्या पातळीवरही नियोजन आवश्यक असतं आणि त्याचे लाभ लोकांना झाले पाहिजे. तर आज आपण पाहिलं की पूर्ण जगामध्ये भारतीय लोक मग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये असतील, तर तंत्रज्ञानामध्ये असतील किंवा कॉम्प्युटरमध्ये काम करत लागलेले असतील. तर आज दबदबा भारतीय लोकांचा मोठ्या फार प्रमाणात आहे. म्हणजे त्या माध्यमातूनही मोठ्या फार प्रमाणात सर्व्हिसेस आपण प्रोव्हाईड करत आहोत जागतिक पातळीवर आणि त्यातूनही भारताला मोठ्या फार प्रमाणात पैसा मिळत आहे. तर या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे. एकूण घरगुती उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा या ठिकाणी दिलेला आहे. 1950-51 ते 12-14 या कालावधीत हा 1950-51 मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा देशाच्या जीडीपी मध्ये 30% होता. तर आज तो 60% जवळ-जवळ पोहोचलेला म्हणजे दुप्पट झालेला आहे. 1951 मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा देशाच्या जीडीपी मध्ये 53% होता, तर आज तो 14% झालेला आहे. क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 16% होता, 16-17%, तर आज तो 26% झालेला आहे. तर एवढी सेवा क्षेत्र दुप्पट वाढलेलं आहे. आज आपण पाहतो की या क्षेत्रामधून ज्या देशामध्ये सेवा क्षेत्राचं प्रमाण जास्त असतं, देशाच्या जीडीपी मध्ये इथून जास्त वाटा जिथे सेवा क्षेत्राचा असतो, त्या देशाचा विकास जलद गतीने होतो. त्याचबरोबर उद्योग क्षेत्र हे महत्वाचं असतं आणि आपण पाहतो उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून देशाचा जलद गतीने विकास करता येतो आणि म्हणून कृषी क्षेत्रातील अतिरिक्त लोकसंख्या, जो अतिरिक्त ताण आहे लोकसंख्येचा किंवा छुपी बेकारी आहे, ती जर उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये वापरली तर सेवा क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता वाढेल. उद्योग क्षेत्राची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढून देशाचा विकास होईल असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर सेवा क्षेत्राची वेगाने प्रगती होण्याची कारणे इथं काही दिलेली आहेत की आपण पाहतो की यामध्ये विशिष्टीकरण म्हणजे विशेषीकरण म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होत आहे. मागणी पक्षाकडून वृद्धीची आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्याचबरोबर उदारीकरणाचं धोरणही याला कारणीभूत आहे. आपण पाहतो की दुप्पट झालेलं आहे. उदारीकरणाचं धोरणही मोठ्या फार प्रमाणात वाढलेलं. आपण पाहतो की उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणामुळे आपल्या देशात मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे. विदेशी तंत्रज्ञान आलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं की देशात वस्तूची निर्मिती वाढत आहे आणि विदेशी तंत्रज्ञान आपण पाहतो, गुंतवणूक पाहतो मोठ्या फार प्रमाणात आली तर मोठमोठाले प्रोजेक्ट उभे राहतात आणि तिथून निर्माण होणारी वस्तू ही दर्जेदार तर असतेच, पण कमी उत्पादन खर्चावर तयार होते आणि त्यामुळे किंमत कमी असते आणि किंमत पण कमी म्हणून लोकांचे उपभोग गरजा पूर्ण होतात. ज्या लोकांच्या अनंत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण त्यातून झालेल्या आपल्याला दिसतात आणि लोकांच्या गरजा पूर्ण होणे म्हणजे लोकांचं आर्थिक कल्याण होणं, लोकांच्या भौतिक गरजा पूर्ण होणेच म्हणजे देशाचा विकास होणं. अशा प्रकारे आपण एक भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्र वाढण्याचं मुख्य कारण ही उदारीकरण आहे. यापूर्वी आपण पाहतो की 1990 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि त्यामुळे सेवा क्षेत्राला मर्यादा पडल्या होत्या. सर्व क्षेत्राचा विकास दर हा साधारणपणे 2-3% आसपासच होता. परंतु जेव्हापासून आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं, जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं, त्याचा परिणाम असा झाला की विदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाला आपण मुक्त धोरण स्वीकारलं आणि त्यामुळे मोठ्या फार प्रमाणात आज थेट विदेशी गुंतवणूक भारतामध्ये येत आहे. मोठमोठाले उद्योग निर्माण होत आहे आणि आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारे विकसित झालेली आहे. त्यामुळे लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा आता बऱ्याच प्रमाणात पूर्ण होत आहेत आणि लोक आपण पाहतो की दारिद्र्याचं प्रमाण त्यामुळे कमी झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत सेवा क्षेत्रावर देशाचा विकास कसा अवलंबून असतो हे आपल्याला सांगता येईल. सेवा क्षेत्र जेवढं वाढलं तेवढं दारिद्र्याचंही प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. कारण लोकांना या
गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो आणि रोजगार निर्माण झाला तर लोकांचं राहणीमान वाढतं, राहणीमान वाढलं तर मागणी वाढते, मागणी वाढलं तर पुन्हा पुनर्गुंतवणूक होत असते आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्था विकसित होते असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातीलही प्रगती आपण पाहतो, की भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. सरकारी उद्योग मोठे आहेत. खाजगी क्षेत्रातीलही उद्योगांचं भरमसाठ आता प्रमाण वाढत आहे. शासन आता पहिलं परवाना राज होता, बरोबर आहे. एखादा उद्योग जर स्थापन करायचा असेल तर सरकारची परवानगी लागत होती. परंतु आता सरकारने या बाबतीत थोडं शिथिलीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. लघु उद्योग, कुटीर उद्योगाला बऱ्याच उद्योगांना आपण पाहतो की परवानगीची देखील गरज ठेवलेली नाही. मोठाले उद्योग आहेत ते एक खिडकी योजना त्याला ऑनलाईन परवानगी देत आहेत आणि तेही 8 दिवसात परवानगी मिळत आहे. म्हणजे परवाना राज जे पहिलं होतं आणि त्यामुळे जे अडथळे निर्माण होत होते, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी शासनाची परवानगी मिळत नव्हती. परंतु आज ही परिस्थिती बदललेली आहे. हे सगळं ऑनलाईन झाले. एखाद्या विदेशी लोकांना जर भारतात गुंतवणूक करायची असेल, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात. आपल्या देशातील लोकांना गुंतवणूक करायची असेल, प्लांट उभा करायचा तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात आणि त्याला शासनाने मर्यादा घातली. ऑनलाईन ॲप्लिकेशन आलं तर 8 दिवसात, 15 दिवसात त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि त्यामुळे उद्योग स्थापनेचा वेग आता वाढलेला आहे आणि त्यामुळे उद्योग वाढले, उद्योग क्षेत्र वाढलं तर सेवा क्षेत्र वाढतं, असं आपल्याला दिसून येईल आणि आपण पाहतो की आज देशामध्ये देशांतर्गत बँकांबरोबर विदेशी बँकांचं, खाजगी बँकांचं हे प्रमाण भरमसाठ वाढलेलं आहे आणि या बँकांच्या माध्यमातून लोकांना मोठ्या प्रमाणात कर्ज, भांडवल उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे लोक व्यवसाय करत आहेत, आपलं गुंतवणूक करत आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था त्यामुळे वाढत आहे. तर हे सगळे सेवा क्षेत्र वाढण्याची कारणं आपल्याला सांगता येतील. आपण पाहतो की बँकिंग क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आज विदेशी बँका आज आपण पाहतो की आता शिक्षण क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात विदेशी संस्थांना परवानगी दिलेली आहे. रेल्वेमध्येही आपण पाहतो की शासनाने खाजगी क्षेत्राला परवानगी दिलेली आहे. वाहतूक व दळणवळण, मोठमोठाले पूल बांधणे, रस्ते उभारणे म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये देखील विदेशी गुंतवणूक किंवा तशा प्रकारे खाजगीकरणाचं धोरण शासनाने स्वीकारून एकच उद्देश त्यांनी ठेवला की जोपर्यंत ह्या सुविधा निर्माण होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही आणि त्यासाठी शासनाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारून, खाजगीकरणाचं धोरण स्वीकारून आणि जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारून त्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आता या धोरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. आपण पाहतो की सुरुवातीच्या काळात 1990च्या पूर्वी फक्त इन्शुरन्स देणारी एकच LIC कंपनी होती. आज आपण पाहतो की इन्शुरन्स कंपन्या अशा म्हणजे 100 कंपन्या भारतामध्ये आलेल्या आहेत. तर हा फरक आहे. पहिलं LIC आपण पाहतो की खूप लोकांना माहिती नव्हती की माणसाचा इन्शुरन्स काढला जातो म्हणून. आज आपण पाहतो की एक अवयवाचा इन्शुरन्स काढला जातो. हे सर्व क्षेत्राचा विस्तार आहे. त्याचं महत्त्व लोकांना आता पटायला लागलेलं आहे आणि त्यातून आपण पाहतो की लोकांचे व्यवहार वाढतात, सुरक्षितता वाढते आणि त्यामुळे देशाच्या विकासाला मदत होते असं आपण पाहतो, की हे सगळं सर्व्हिस क्षेत्राचं महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं, की आज बँकांचं प्रमाण खूप वाढलेलं. पहिले आपल्याला फक्त सहकारी बँका किंवा नॅशनलाइज बँका दिसत होत्या. आता आपल्याला जागोजाग खाजगी बँका दिसत आहेत, विदेशी बँका दिसत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्येही मोठमोठे क्वालिटी एज्युकेशन देणाऱ्या विदेशी संस्था दिसत आहेत. ऑनलाईन एज्युकेशन झालेलं आहे. हेल्थमध्ये बी आपण पाहतो मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या सर्व्हिसेस मोठमोठ्या उद्योग समूहाकडून देण्यात येत आहेत. असे आपण पाहतो की वाहतूक व दळणवळणामध्येही मोठ्या प्रमाणात आता गुंतवणूक वाढत आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर हे सगळं ह्या क्षेत्राचा विकास सगळा गव्हर्नमेंटच्या धोरणावर अवलंबून असतो. गव्हर्नमेंटनं धोरण जेवढं अनुकूल उद्योगाच्या आणि सेवा क्षेत्राच्या आणि कृषी क्षेत्राला अनुकूल धोरण जर असेल तर त्या क्षेत्राचा विकास होण्याला मदत होते असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण पाहतो की आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून किंवा मेकिंग इन इंडियाच्या माध्यमातून, स्टार्टअप इंडियाच्या
स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, हे शासनाच्या ज्या योजना आहेत, त्याचबरोबर स्मार्ट सिटी योजना, ह्या ज्या योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून लाखो लोकांना तर रोजगार मिळणारच आहे आणि यामुळे उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात विस्तारित होणार आहे किंवा त्याला लाभ होणार आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून, आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो की कोविड महामारीवर उपाययोजना म्हणून मोदी गव्हर्नमेंटने आत्मनिर्भर भारत योजना आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, कृषी उद्योग असतील, मोठे उद्योग असतील, सेवा क्षेत्र असतील, यामध्ये शासन भांडवल गुंतवणूक करत आहे आणि खाजगी गुंतवणुकीलाही प्रोत्साहित करत आहे. तशा प्रकारचा प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या आणि विकासाच्या संधी प्राप्त होत आहेत. आता नवीन आपण पाहतो की नवीन शिक्षण धोरण आणलेलं आहे. आता यापुढे BAचा विद्यार्थी BScचा सब्जेक्ट घेऊ शकत नव्हता. आता यापुढे त्याला ते सब्जेक्ट घेता येईल. त्याला ऑनलाईन एज्युकेशन करता येईल. शिक्षण क्षेत्राच्या बाहेर गेला तरी पुन्हा 4 वर्षांना मदत आला तर त्याला शिक्षण घेता येईल. अशा प्रकारचं आता लोकांना अनुसरून लोकांच्या सोयीनुसार शिक्षण, लोकांचं नुकसान होणार नाही आणि त्याच्यामध्ये स्किल कसं डेव्हलप करता येईल या अनुषंगाने आता शैक्षणिक धोरण नवीन येत आहे आणि आजपर्यंत आपण पाहतो की अशा प्रकारचं आपल्याला शिक्षण दिलं की फक्त ते नोकरीसाठीच आहे. पण आता येणारं शिक्षण हे उद्योजक तयार करणारं आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की उद्योग क्षेत्राचा आणि सर्व्हिस क्षेत्राचा वाटा निश्चितच वाढेल. कृषी क्षेत्राचाही वाढेल. आपण पाहतो की कृषीमध्येही भारतामध्ये खूप विकासाच्या संधी आणखी विकास होणे बाकी आहे. मोठ्या प्रमाणात संधी त्या ठिकाणी आहेत. उद्योग क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि सर्व्हिस क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात संधी आहे. आज आपण पाहतो की ऑनलाईन जेवणसुद्धा मिळत आहे. तर हे कोणी कल्पना केली नसेल. पण हे आधुनिक युग आहे. कॉम्प्युटराइज्ड युग आहे आणि हे सगळं होऊ शकतं. पहा तुम्ही सांगा की जे की Amazon असेल, वेगवेगळ्या ह्या ऑनलाईन कंपन्या असतील, यांची 5 वर्षाची अवस्था पहा. यांच्याकडे काही नव्हतं. पण यांनी हळू-हळू एवढा विस्तार केला की आज ते जगामध्ये नंबर 1 चा त्यांचा उद्योग बनलेला आहे की Amazon असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑनलाईन मार्केटिंग असेल, की एवढे म्हणजे कल्पनेच्या बाहेर आता हे उद्योग वाढत आहेत. तर हे 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 जग आहे. हे आधुनिक युग आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतात आणि हे तुम्हाला संधी म्हणजे देशाला संधी, देशाच्या विकासाला संधी आणि म्हणून देशाचा विकास हा त्यातील लोकांवर अवलंबून असतो आणि म्हणून अशा प्रकारचं शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. आपण या क्लासला उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.